हॅलो, मी डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी. गेली 25 वर्ष उमरगा येथे होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे. अनेक आजारांचे रुग्ण माझ्याकडे येतात. अनेकदा विचारतात की लहान मुलांसाठी आपल्या होमिओपॅथीमध्ये काय औषधोपचार आहेत का? किंवा ही औषधं लहान मुलांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतात? होमिओपॅथीमध्ये लहान मुलांसाठी तुम्ही औषधं देऊ शकता. ही औषधं कायमस्वरूपी आजाराला बरे करतात. याचे काहीही साईड इफेक्ट्स नाहीत. मुलं अगदी आनंदाने या गोड गोळ्या घेऊ शकतात. आपल्याकडं लहान मुलं आनंदानं हसत खेळत औषधं घेण्यासाठी येतात, कारण गोळ्या गोड असतात खाण्यासाठी. दात काढताना होणारी चिडचिड, लूज मोशन, वॉमिटिंग, उलट्या, संडास यासाठी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. जन्मलेल्या बाळामध्ये काविळीचा त्रास असेल तर होमिओपॅथी घेऊ शकता. उंची वाढत नसेल तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. मतिमंद मुलं, गतिमंद मुलं, ज्यांची शारीरिक वाढ होत असते पण मेंदूची वाढ होत नसल्यामुळं चालायला बोलायला उशिरा शिकतात, अशी मुलं. तसेच ज्या मुलांमध्ये लठ्ठपणा अवेळी लवकरच येतो, अशा मुलांसाठी पण तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. वर्गात हुशारी कमी असेल त्यासाठी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. कॅल्शियम डिफिशियन्सीसाठी होमिओपॅथी घेऊ शकता. वजन वाढत नसेल त्यासाठी होमिओपॅथी घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये सर्वच लहान मुलांच्या सर्वच तक्रारीमध्ये तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. जसं टायफॉईड आहे, डेंग्यू झालेला आहे, मलेरिया झाला आहे, फ्ल्यू झाला आहे, किंवा वारंवार ती लेकरं आजारी पडत आहेत, तर ते वारंवार आजारी पडणंसुद्धा, काही दिवस जर तुम्ही होमिओपॅथी उपचार दिलात तर वारंवार आजारी पडणंसुद्धा मुलांचं बरं होऊ शकतं. सतत होणारी सर्दी, खोकला, शिंका हे सुद्धा तुम्ही होमिओपॅथीमध्ये उपचार घेतल्यानं कायमस्वरूपी ते बंद होऊ शकतं आणि इम्युनिटी डेव्हलप होते आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर लहान लेकरांमध्ये माती खाणं, पेन्सिल खाणं, खडू खाणं, इनडायजेस्टिबल थिंग्स खाणं यासाठी सुद्धा फार उत्तम अशी औषधं आहेत. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. अंथरुणात सू करणारी मुलं आहेत, त्यांना पण तुम्ही होमिओपॅथी देऊन अंथरुणात सू करायचं सुद्धा वेळेच्या आत तुम्ही बरं करू शकता. टॉन्सिल्सचा होणारा सततचा त्रास, श्वासोश्वास घेताना झोपेत तोंड उघडं ठेवणं, नाकातलं हाड वाढणं, मांस वाढणं, पॉलिप असणं, त्यासाठी पण तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. ॲडेनॉइड्सचा त्रास असणं, ॲडेनॉइड्स वाढणं किंवा गालफुगी होणं, मम्सचा त्रास, यासाठी पण तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. फार चांगले आणि उत्तम उपचार आहेत. चिकनपॉक्समध्ये पण तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. स्मॉलपॉक्स, चिकनपॉक्समध्ये पण होमिओपॅथी फार चांगल्या पद्धतीनं काम करते. गांजण्या ज्याला म्हणतो आपण, गांजण्यामध्ये पुरळ येतात, त्याची सुरुवात कानामागं होते किंवा ते लाल होतात, भयंकर ताप असतो. गोवर, मिजल्ससाठी सुद्धा तुम्ही होमिओपॅथी उपचार घेऊ शकता. लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती कमी आहे, किंवा बोलायची, भाषण करण्याची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते, डॉक्टरांची भीती वाटते, अशा वेळेससुद्धा तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. इंजेक्शनची भीती वाटते, कुत्र्यांची भीती वाटते, अशा अनेक गोष्टीसाठी तुम्ही होमिओपॅथी लहान मुलांमध्ये घेऊ शकता. निश्चित होमिओपॅथीचा फायदा घ्यावे. आपल्याला जर होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमचा नंबर 7741000862 आहे. अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही आम्हालाही दाखवण्यासाठी येऊ शकता. 7741000862. ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुम्ही निश्चित इतरांनाही शेअर करा आणि कॉमेंट करा. तुमच्या कुठल्या इतर दुसऱ्या आजारावर होमिओपॅथीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर ती पण सांगा. आणि निश्चित एकदा होमिओपॅथी घेण्यासाठी आमच्या क्लिनिकला व्हिजिट करा. धन्यवाद.